आडगाव गुन्हे शोध पथकाची दमदार कारवाई. कट्टा व जिवंत काडतूससह आरोपी जेरबंद. नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत एका सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळिक श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दिनांक 26 जुलै 2026 रोजी आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम आपल्या कमरेला गावठी कट्टा लावून लपवून संशयास्पदरित्या फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताचा शोध घेतला. यानंतर पेठ रोड परिसरात संशयित इसम दिसून आला. पोलीस पथक त्याच्याकडे जाताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 29,000 रुपये असल्याची पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रेम विजय आहिर असे आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी हा सराईत गुन्हेगार असून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान ढोरे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील, निखिल बोंडे, विकास पंचमुख, भगवंत घोडे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड यांनी यशस्वीरित्या पार पडली. वृत्तसंकलन रफिक सय्यद. दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी आमच्या तपास पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक युवक हा गावठी कट्टा घेऊन वावरताना मानूर स्मशानभूमीच्या जवळपास कुठेतरी आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून आमचे तपास पथकाचे अंमलदार सदरच्या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे शोध घेतला असता त्यांना एक युवक पळून जाताना दिसला. त्याला पकडलं, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव विचारलं असता प्रेम विजय आहेर असं त्याचं नाव आहे. तो राहणार नाशिक रोडचा आहे आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेला आहे. ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये इथे तो कट्टा आणि ते काडतूस त्यांनी नेमकं कुठून आणलंय याबाबतचा तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री घोडे याचा पुढील तपास करत आहेत आणि आरोपीचा माननीय कोर्टासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास सुरू आहे. अद्याप माझ्याकडे ते रेकॉर्ड उपलब्ध नाही, पण आम्ही तो शोध घेतोय की त्याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत किंवा कसे जर असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल.